आपला डिजंगो ओपन केला. त्याच्यामध्ये आपला कोणता आहे, विला एजन्सी प्रोजेक्ट चालू आहे. CMD, नंतर env/script/activate. ॲक्टिवेट केलं. नंतर कोड स्पेस डॉट झालं ओपन. CD हे आपला प्रोजेक्ट आहे विला एजन्सीचा, तो ओपन करतो. आतमध्ये एंट्री घेतली. आता py मॅनेज डॉट py रन सर्व्हर झाला. अजून एक की आपली ॲडमिनसाठी ओपन केला. ठीक आहे, /admin. ठीक आहे, आपला डॅशबोर्ड. ठीक आहे, आणि आपले स्लायडर फीचर होम इन्फॉर्मेशन व्हिडिओ. ठीक आहे, इथपर्यंत आपलं क्लिअर होता. डॅशबोर्ड. ठीक आहे, आता आपलं काही नेक्स्ट पेज कोणतंही चेक करू. प्रोजेक्टवर आलो. ठीक आहे, प्रोसेसिंग व्हिडिओपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे, हा सेक्शन मी तुम्हाला वर्किंगसाठी दिलेला होता. ठीक आहे, आता ह्या टोटल किती फील्ड्स येतात, 8 फील्ड येतात. ठीक आहे, टोटल फ्लॅट स्पेस, नंबर ऑफ फ्लोअर्स. ठीक आहे, नंबर्स ऑफ रूम्स, पार्किंग अवेलेबल, येस नो. ठीक आहे, पेमेंट प्रोसेस, बँक अकाउंट UPI थ्रू करू शकतो आपण. ठीक आहे, एक इमेज आहे. ठीक आहे, नंतर आपण घेऊ शकतो ह्याला एडिंग घेऊ शकतो. ठीक आहे, नंतर घेऊ शकतो आपल्याला डिटेल्स. ठीक आहे, हे पॅराग्राफ मेथडमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत आपण घेऊ शकतो फील्ड्स. ठीक आहे, त्याला करूत आता फॉर्म क्रिएट. ठीक आहे, पण आता काय करू, मी एक URL क्रिएट करतो. बेस डील नावाची. ठीक आहे, आता मला ॲड जी व्ह्यूज आहेत, युजर ॲप व्ह्यूजची गरज नाही मला. ठीक आहे, ठीक आहे, होम डॉट एस्टिमेटची पण सध्या गरज नाही. ठीक आहे, मला लागतं व्हिडिओची पण गरज नाही सध्या. ठीक आहे, आता मी नावावर कोणतं यूज करणार मी, ॲडमिनचा, कारण मला एक लिंक क्रिएट करायची. ठीक आहे, बेस्ट डील. ठीक आहे, /बेस्ट डील. ठीक आहे, URL बनवली. ठीक आहे, व्ह्यूजमध्ये आलो. ठीक आहे, व्ह्यूज URLsमध्ये आलो. ठीक आहे, हा पाथ ॲज इट इज कॉपी केला. कॉपी. ठीक आहे, ठीक आहे, URL बनवली. आता फंक्शन बनवतो. काय बनायचं आता, फंक्शन. ठीक आहे, होम इन्फॉर्मेशन पासून कॉपी करतो. ठीक आहे, सेव्ह होम पर्यंत. ठीक आहे, आपलं कोणतं आहे पेज, डील, बेस्ट डील. ठीक आहे, बेस्ट डील डॉट HTML. ठीक आहे, आता मला इथं ऑब्जेक्टची गरज आहे का पास करण्याची, नाही आहे, ऑब्जेक्ट रिमूव्ह करतो. ठीक आहे, आणि सेव्ह फंक्शन पण नाही माझ्याकडे सध्या. ठीक आहे, आलो, रिफ्रेश केलं ब्राउझरला येऊन ॲडमिनच्या ह्याच्यावर. ठीक आहे, आलं माझं बेस्ट डील. ठीक आहे, आता मी त्याचं जी पेज बनवतो होम डॉट HTML. ठीक आहे, ॲडमिनमध्ये आलो, ॲडमिन न्यू फाईल. ठीक आहे, बेस्ट डील डॉट HTML ची फाईल बनवली. मला लागण इथं काय लागते ना, आता फॉर्म लागण. ठीक आहे, त्याला कॉपी केलं, बेस्ट डील डॉट HTML पेस्ट केला तो. ठीक आहे, आता आपल्या किती फील्ड्स आहेत टोटल, 8 फील्ड्स आता. ठीक आहे, सेव्ह बेस्ट डील.
बेस्ट डील. पहिली घेतो इमेज. ठीक आहे, मग नंतर जस्ट इथेला काय करू, आधी फॉर्म क्रिएट करायचा, कॉपी केलेला. ठीक आहे, जिथं पण माझा व्हिडिओ आहे, ठीक आहे, तिथं काय करतो, बेस्ट डील करतो. बेस्ट डील इमेज. ठीक आहे, का फ्लॅट इमेज पण करू शकतो. फ्लॅट इमेज सिंपल राहील. ठीक आहे, फ्लॅटचा जो टायटल आहे. ठीक आहे, म्हणजे टायटल कोणता घेतला होता. ठीक आहे, हा वाला अपार्टमेंट प्लायजेस. ठीक आहे, तो झाला आपला टायटल. ठीक आहे, नंतर आपली लिंकची गरज नाही मला. ठीक आहे, डिटेल्स, फ्लॅट डिटेल्स. ठीक आहे, एस टी टी ए हायर एस. ठीक आहे, डिटेल्स घेतल्या. ठीक आहे, डिटेल्स. ठीक आहे, द कोल 6 कंट्रोलची गरज नाही मला. ठीक आहे, ब्राउझरवर आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, इथं काय नाही चेंज झालं, इथं पण आलो. ठीक आहे, आलो मी कुठं, बेस्ट डील्सवर. ठीक आहे, हा काय तर माझा फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे, नॉर्मल. फ्लॅट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, फ्लॅट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, फ्लॅट टायटल, फ्लॅट डिटेल्स. ठीक आहे, आता नेक्स्ट सेक्शन कोणता आहे आपला, फॉर्मिंग. ठीक आहे, नेक्स्ट काय होतं आपलं. ठीक आहे, आपलं काय झालं. ठीक आहे, हेडिंग टायटल झालं. ठीक आहे, हेडिंग पण झालं किंवा हेडिंग, आणि दुसरी डिटेल्स, टायटल डिटेल्स दोन्ही झालं. ठीक आहे, आणि इमेज पण झाली. मी 3 सेक्शन झाले आपले, 1 2 आणि 3. ते आता राहिला हा पार्ट. ठीक आहे, टोटल फ्लॅट स्पेस. ठीक आहे, तुमचा फ्लॅट किती स्क्वेअर फीटचा आहे. ठीक आहे, फ्लॅट स्पेस. ठीक आहे, दुसरा सेक्शन कोणता आपला त्याच्यात, नंबर ऑफ रूम्स. ठीक आहे, फ्लॅट मधल्या रूम्स देतात. फ्लॅट सॉरी फ्लॅट नंबर्स. ते आपल्याकडे किती नंबर फ्लॅट येतात. ठीक आहे, फ्लॅट नंबर्स. ठीक आहे, तिसरा सेक्शन आहे आपला नंबर ऑफ रूम्स. एका फ्लॅटमध्ये किती रूम्स आहेत आपल्या. रूम्स. नंतर पार्किंग अवेलेबल आहे का नाही. आता पार्किंग जे सेक्शन आहे तो कशात टाकायचे आपल्याला, सिलेक्ट बॉक्स मध्ये. ठीक आहे, मला एच. ठीक आहे, H3 ची गरज आहे का, आहे ना. ठीक आहे, तर काय पार्किंग अवेलेबल. ठीक आहे, इथं देतो सिलेक्ट. ठीक आहे,
सिलेक्ट, ठीक आहे. सिलेक्ट मध्ये ऑप्शन देतो. ऑप्शन कोणते आहेत आपले? येस अँड नो. येस आणि दुसरं कोणतं आहे? नो. ठीक आहे. त्याला नेम देतो, पार्किंग अवेलेबल. नेम पार्किंग. ठीक आहे, जस्ट पार्किंग करतो. पार्किंग आपल्याकडे आहे का नाही. ठीक आहे. नंतर आपण बँक पेमेंट प्रोसेस. ठीक आहे. त्याला पण मी काय करणार आहे, सिलेक्ट टॅग देणार आहे. ठीक आहे. पेमेंट प्रोसेस. ठीक आहे. त्याला नेम देतो पेमेंट. आपलं कशा थ्रू असतं फोन पे. दुसरं काय, गुगल पे. गुगल पे. ठीक आहे. तिसरं आहे आपलं अकाउंट. ठीक आहे. बँक अकाउंट. ठीक आहे. बँक अकाउंटवर पण ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. अजून काही ऑप्शन द्यायचे का? ठीक आहे. आपण बँक चेक थ्रू पण आणि कॅश पण देऊ शकतो. ठीक आहे. ठीक. सी एस एच कॅश. ठीक आहे. असे ऑप्शन दिले. ठीक आहे. जस्ट चेक कॅशला मी ऑन वर देतो. ठीक आहे. झालं माझं आता. ठीक आहे. फॉर्म पूर्ण काय झाला, क्रिएट झाला. ठीक आहे. ब्राउझरवर आलो. ठीक आहे. रिफ्रेश केला. ठीक आहे. हा काय झाला, माझा फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे. किती फील्ड झाले माझे, 1 2 3 4 आणि 5 आणि ठीक आहे 6 फील्ड झाल्या. टोटल माझ्या फील्ड किती होत्या, 8 होत्या. ठीक आहे. जस्ट 8 फील्ड आहे ते चेक करूया का. कंटेनर कंटेनर फ्लो. ठीक आहे. नंबर ऑफ रूम्स आणि बाकीचे फील्ड्स कुठे घ्यायला तरी. नंबर ऑफ रूम्स. हा काय झाला, माझा फॉर्म क्रिएट झाला. कॅश. ठीक आहे. ऑनलाईन पेमेंट मध्येच पेमेंट करायचं मी तुझं करू शकतो. पार्किंग आपल्याकडे अवेलेबल आहे का नाही, येस किंवा नो. किंवा ऑदर, आपण ऑदर पण ऑप्शन देऊ शकतो. ठीक आहे. चेक करू, ऑदर पण देऊन टाकू प्रत्येक दोन याला. ठीक आहे. ऑदर पेमेंट, ऑदर ऑदर. ठीक आहे. येस अँड नो टाकायला सांगतो, ऑदर. ठीक आहे. जस्ट येस अँड नो अँड ऑदर. ठीक आहे. आता करू त्याला सेव्ह, फॉर्मला सेव्ह बेस्ट डिटेलला. ठीक आहे. युआरएल मध्ये पाथ बनवतो.
बेस डिटेल नावाची URL बनवली. ठीक आहे. आता यूजमध्ये फंक्शन बनवतो बेस डिटेलमध्ये. ठीक आहे. आता तो जेवढा पण माझ्या फील्ड्स येतात सेव्ह करून टाकतो मी. काय करतो? सेव्ह करतो. ठीक आहे. पण त्यासाठी आता इथे जस्ट फ्लॅट घेतो. ठीक आहे. फ्लॅट. ठीक आहे. सेव्ह फ्लॅट केला. ठीक आहे. रिटर्न केलं बेस डीलच्या पेजवर. परत त्याला. ठीक आहे. आता सेव्ह करतो जेवढे पण माझ्या फील्ड्स येतात. ठीक आहे. ॲज नेमला कॉपी केला. कॉपी. व्ह्यूजमध्ये आलो. आता होम इमेज 3 4 5 6 आणि 7 आणि 8 4 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. 8 फील्ड्स येतात. ठीक आहे. पेस्ट. झालं काय? ठीक आहे. विंडो फी डिटेल पेस्ट करतो. ठीक आहे. डिटेल्स पेस्ट केल्या. ठीक आहे. फ्लॅट इमेज आहे, फ्लॅट टायटल आहे, फ्लॅट डिटेल्स आहे, फ्लॅट स्पेस, फ्लॅट नंबर, रूम्स कितीचा फ्लॅटमध्ये. ठीक आहे. पार्किंग आणि जे आपलं पेमेंट आहे, पेमेंट प्रोसेस त्याला सेव्ह केलं. ठीक आहे. आता मी काय करतो त्या मॉडेल क्रिएट करून घेतो. ठीक आहे. मॉडेलमध्ये आलो. मॉडेल.py मध्ये एक क्लास बनवला. ठीक आहे. क्लास बेस डिटेल नावाचा. बेस डील मॉडेल मॉडेल मॉडेल्स डॉट मॉडेल. ठीक आहे. जे पण माझ्या फील्ड्स येतात तेवढ्या पेस्ट केल्या. ठीक आहे. कंट्रोल इक्वल्स मॉडेल्स डॉट कॅरफिल्ड. ठीक आहे. डॉट कॅरफिल्ड मॅक्स लेन देतो. मॅक्स लेन 100 पर्यंत. ठीक आहे. जे आता इमेज आहे, इमेज कशात आलेली आपली इमेज फील्डमध्ये. ठीक आहे. इमेज फील्डमध्ये आलेली आपली इमेज. ठीक आहे. टायटलमध्ये आपण मॅक्स कॅरफिल्ड देऊ शकतो. डिटेल्सला पण कॅरफिल्ड. का टेक्स्ट फील्ड यूज करायचे. टेक्स्ट फील्ड यूज करू. ठीक आहे. टेक्स्ट फील्ड. ठीक आहे. नंतर नंबर ऑफ फ्लॅट्स. ठीक आहे. सॉरी, नंबर ऑफ फ्लॅट्स आणि नंबर ऑफ स्पेस. ठीक आहे. कॅरफिल्ड आता ते नंबर पण येतात आणि मीटर स्क्वेअर पण ती एक स्ट्रिंग पण झाली. ठीक आहे. रूम्स किती त्याला पण ठीक आहे देऊ शकतो. पार्किंग अवेलेबल आहे का नाही कॅरफिल्ड. ठीक आहे. पेमेंट प्रोसेस कॅरफिल्ड. ठीक आहे. कारण तिथं सिलेक्ट ऑप्शन आहे. इथं आपल्याला सिलेक्ट ऑप्शन बघायला भेटणार नाही. ठीक आहे. सिलेक्ट फील्ड पण बघायला भेटणार नाही. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला काय कॅरफिल्ड यूज करायची सिंपल. ठीक आहे. झाला माझा काय मॉडेल क्रिएट बेस डील मॉडेल. ठीक आहे. व्ह्यूजमध्ये आलो. जिथं पण माझं होम मॉडेल आहे तिथं पेस्ट केलं दोन जागा होतं. ठीक आहे. झाला माझा काय झाला डेटा सेव्ह झाला. मी काय करतो त्याला टेबलमध्ये प्रिंट करून देत होता. ठीक आहे. फ्लॅट
कॉपी केलं, फ्लॅट आणि कॉमा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट पास करून दिलं. ठीक आहे. आता आलो बेस्ट डील फॉर्मच्या पेजवर. आता मला काय करायचे, टेबलमध्ये प्रिंट करायचे डिटेल्स जेवढ्या तेवढ्या. ठीक आहे. आपले किती येतं, 3 झाले. ठीक आहे, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ठीक आहे. 8 आपले काय येतं, हेडिंग्स येतं. ठीक आहे. फ्लॅट इमेज, फ्लॅट टायटल, फ्लॅट डिटेल्स येतं. फ्लॅट टोटल, फ्लॅट स्पेस किती देतात, ठीक आहे. फ्लॅट टायटल झालं, फ्लॅट डिटेल्स, ठीक आहे. फ्लॅट फ्लॅट तिथं फ्लॅट फ्लॅट डिटेल्स, फ्लॅट टायटल, फ्लॅट डिटेल्स, फ्लॅट स्पेस, फ्लॅट नंबर, टोटल आपल्या किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. नंतर नंबर ऑफ रूम्स, एका फ्लॅटमध्ये किती रूम्स येतात. नंबर ऑफ रूम झालं. ठीक आहे. आपली जी पार्किंग अवेलेबल आहे का नाही. आणि लास्टला काय आपलं पेमेंट प्रोसेस. ठीक आहे. कशा थ्रू तुम्ही पेमेंट प्रोसेस करणार आहे. ठीक आहे. इथं काय फ्लॅट डिटेल्स, फ्लॅट डिटेल, फ्लॅट डिटेल, फ्लॅट डिटेल किंवा टायटल. ठीक आहे. फ्लॅट इमेज ऑलरेडी आहे इथं. ठीक आहे. फ्लॅट टायटल, तीन, 4, 5. फ्लॅट इमेज, फ्लॅट कंट्रोल. हा झाला आता माझा टेबल पण क्रिएट. ठीक आहे. टेबल पण माझा क्रिएट झाला. ठीक आहे. आता मी काय करतो, मेक मायग्रेशन मायग्रेट करून घेतो, त्याशिवाय माझा फॉर्म सेव्ह होणार नाही. पी वाय मॅनेजर, पी वाय मेक मायग्रेशन, जी मेक मायग्रेशन. दुसरं करतो मायग्रेट, MyGRAT. ठीक आहे. मायग्रेट केला, परत रन केला सगळं.
आता मी काय करतो, फॉर्म सेव्ह करतो. ठीक आहे. पण आता काय करतो मी, आधी सेव्ह फॉर्म फिल करायच्या आधी मी जो डेटा आहे तो टेबलमध्ये आणतो. ठीक आहे. ऑब्जेक्ट टू, ठीक आहे, आणलेला आहे. ठीक आहे. फ्लॅट, ठीक आहे. बेस डीलमध्ये आलो, बेस डील डॉट एस्टिमेट. फॉर लूप काय माझं फ्लॅट आहे, फ्लॅट केलं. ठीक आहे. माझं काय झालं, डिटेल्स आले. ठीक आहे. आता सेव्ह करू मी, रिफ्रेश केलं कंट्रोल आर तो. ठीक आहे. एक इमेज घेतो, फ्लॅटची इमेज. आमची आमची ठीक आहे. ही माझ्या फ्लॅटची इमेज आहे, एक स्क्वेअर इमेज नाही का. ठीक आहे. इमेज टाकली, टायटल देतो. ठीक आहे. अपार्टमेंट किंवा प्रॉपर्टीज, टेबल हाऊस. ठीक आहे. आलो, अपार्टमेंट देतो, फ्लॅट. ठीक आहे. अपार्टमेंट, ठीक आहे. अपार्टमेंटचे डिटेल्स येतो, लोरेम, पॅराग्राफ कॉपी केला. ठीक आहे. फ्लॅटच्या डिटेल्स टाकल्या. ठीक आहे. माझ्याकडे फ्लॅट किती येतं, स्क्वेअर मीटर 200 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. स्क्वेअर मीटर. ठीक आहे. माझ्याकडे फ्लॅट किती, टोटल 10 फ्लॅट येतं. ठीक आहे. या काय ह्याच्यामध्ये माझ्याकडे सध्या 2 BHK, 2 रूम. ठीक आहे. माझ्या पार्किंग आहे का नाही, माझ्याकडे पार्किंग, यस. ठीक आहे. ठीक आहे. नो करू, पार्किंग नाही माझ्याकडे. ठीक आहे. मी पेमेंट करणार आहे कसं, फोन पे थ्रू. सेव्ह केला. ठीक आहे. फ्लॅट इमेज, ठीक आहे. फ्लॅट इमेजला एरर आलेला आहे. ठीक आहे. कुठं आलेला आहे तो एरर, आता यूजमध्ये आलो. ठीक आहे. इथं सगळं फ्लॅटची स्पेलिंग एफ स्मॉल आहे. ठीक आहे. इथं पण एफ स्मॉल आहे, इथं पण एफ स्मॉल आहे. ठीक आहे. तसंच स्मॉल इथं पण आहे. झाला एरर माझा सॉल्व. ठीक आहे. परत एक एरर आला, पेज डिटेल, फ्लॅट इमेज, फ्लॅट टायटल, फ्लॅट डिटेल्स. ठीक आहे. अनएक्सपेक्टेड कीवर्ड्स. तर काय केलं, जी कॉपी केली. आता आलो कशामध्ये, जे आपलं होम डॉट एच टी, ते एक लागेल मला. ठीक आहे. दुसरं आहे आपलं कोणतं, व्ह्यूज. आता कोणतं व्ह्यूज लागणार मला, युजर ॲपचं, युजर ॲप व्ह्यूज. ठीक आहे. तो पूर्ण सेक्शन कशावर आहे, होम पेजवर आहे. पेजवर आणला, फ्लॅट चे डिटेल्स द्या, टोटल, कॉमा, फ्लॅट, कॉमा. ठीक आहे. फ्लॅट आणले, होम डॉट एच टी वर आलो. ठीक आहे. आता इथं ठीक आहे. आता इथं मला 2 सेक्शन आहेत, 2 फॉर स्टार्ट करावं लागतील. ठीक आहे. पहिला आहे त्याला, हा एक कोणता आहे, यू एल टॅग आहे. ठीक आहे. तो ठीक आहे. आलो, इथं फॉर लूप स्टार्ट केला. फॉर आय इन, या प्रकाशात आलेला आहे, फ्लॅटमध्ये आलेला आहे. ठीक आहे. आता इथं माहिती आहे, तर 2 इथं फॉर लूप स्टार्ट करायचे मला. ठीक आहे. एक यू एल टॅगच्या बाहेर आणि दुसरा त्याच्या नंतर, मग ते यू एल टॅग कोणाच्या अंतर्गत मी फॉर लूपच्या आतमध्ये. ठीक आहे. ते एंड करून टाकतो. ठीक आहे. फॉर एंड केला. ठीक आहे. आता मला 2 यू एल टॅगची गरज आहे का आता सध्या,
हे दोन जे एल टॅग येतं, हे एल टॅगची मला गरज नाही. मला कोणता लागतो? वरचा, जो की जो ऍक्टिव्ह येतो. इथे ऍक्टिव्ह दिसत आहे तुम्हाला, तो जो ऍक्टिव्ह आहे तो मला लागतो. ठीक आहे. ठीक आहे. आता इथं काय आहे माझं, या अपार्टमेंटचे जे पण हेडिंग आहे किंवा टायटल, बेस्ड आर्टिस्ट ठीक आहे, जे की आपल्या अपार्टमेंटचे जे टायटल येतं. ठीक आहे. कॉपी केलं त्याला, होम डॉट एच टी एम एल इथे पेस्ट केलं. ठीक आहे. चेक करू जात आलं माझं नाव. ठीक आहे. रिफ्रेश केलं. ठीक आहे. त्याने एक एरर दिला आपल्याला. ठीक आहे. काय एरर दिला? एंड फॉर. ठीक आहे. इथे मी फॉर एंड झालेलं आहे, एंड फॉर. एंड फॉर. ठीक आहे. रिफ्रेश केला. ठीक आहे. एरर गेला. ठीक आहे. माझं फक्त एक नाव आलं अपार्टमेंट, बाकीचे दोन गायब झाले. ठीक आहे. आता दुसरा फॉर मला स्टार्ट कुठं करायचा आहे? ठीक आहे. जे पण आपला हा सेक्शन आहे, कोणता सेक्शन आहे तो? ठीक आहे. इथं डिव टॅग क्लोज झालेला आहे. ठीक आहे. हा सेक्शन आहे, हा टॅग सेक्शनच्या बाहेर फॉर लूप स्टार्ट करायचा आणि हा सेक्शन पूर्ण कशात टाकायचा? फॉर लूप मध्ये. हा सेक्शन मी काय केला? फॉर लूप मध्ये टाकला. आता बाकीच्या दोन सेक्शनची मला गरज नाही, त्याला मी काय करू शकतो? कमेंट करू शकतो किंवा डिलीट पण करू शकतो. ठीक आहे. झालं माझं काम. ठीक आहे. आता इथं टोटल फ्लॅट स्क्वेअर स्पेस आपलं काय आलेलं आहे तिथं? ठीक आहे. टोटल फ्लॅट स्पेस, त्याला कॉपी केलं. ठीक आहे. होम डॉट एच टी एम एल मध्ये आलो. ठीक आहे. इथं दिलं त्याला पेस्ट करून. ठीक आहे. जे पण आपले फ्लॅटचे स्पेस असेल तो. ठीक आहे. दुसरं आपलं फ्लॅट नंबर्स. ठीक आहे. होम डॉट एच टी एम एल मध्ये आलो. ठीक आहे. किती फ्लॅट नंबर आहेत आपल्याकडं ते टाकले. ठीक आहे. तिसरं आहे रूम्स. तिसरं काय आपलं रूम्स आहे. ठीक आहे. चौथं आहे आपलं पार्किंग. ठीक आहे. पार्किंग. चौथं आपलं पेमेंट. ठीक आहे. होम डॉट एच टी एम एल मध्ये आलो. ठीक आहे. आपलं पेमेंट कशा थ्रू करणार आहेत आपण? ठीक आहे. झालं माझं काम. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली काही इमेज आहे. ठीक आहे. फ्लॅट इमेज, जी पण आपली इमेज आलेली. ठीक आहे. इथं काय तर एक पॅराग्राफ टॅग आहे. ठीक आहे. आपल्या पॅराग्राफ टॅग आपल्या जे डिटेल्स येतात. ठीक आहे. ते घेतल्या. होम मध्ये आलो. ठीक आहे. आता हा सेक्शन मला काय लागतो पूर्ण रिमूव्ह केला. ठीक आहे. इथं परत पे टॅग टाकला. पॅराग्राफ टॅगच्या अंडर मध्ये दिला फ्लॅट डिटेल्स टाकून. ठीक आहे. आलो ब्राउझरला. ठीक आहे. आलो रिफ्रेश केलं. ठीक आहे. हा माझे काय झाले डिटेल्स आणि ती सगळे आले. ठीक आहे. इथपर्यंत तर कोणाला डाऊट नसेल आलेला. आलो ऍडमिन वर. ठीक आहे. आता अजून एक इमेज घेतो फ्लॅटची. ठीक आहे. हा समजा ही फ्लॅट इमेज. ठीक आहे. इमेज सिलेक्ट केली, टायटल दिलं अपार्टमेंट, परत त्याला. ठीक आहे. नॉर्मल डिटेल्स पेस्ट केल्या. ठीक आहे. आता येतो 250 मीटर स्क्वेअर. माझ्याकडे फ्लॅट येतो किती?
9 फ्लॅट येतात टोटल. ठीक आहे. आणि एका फ्लॅटमध्ये 4 रूम येतात.